नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीतील कविता क्रमांक 9 दामोदर कारे यांची झुळूक कविता अभ्यासली। मुलांनो, आज आपण या कवितेवरील स्वाध्याय जाणून घेऊ या। तर पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 1, आकृतिबंध पूर्ण करा। सानुल्या झुळकेच्या इच्छा। तर पहा मुलांनो, कधी बाजारात तर कधी नदीच्या काठी फिरावे, कधी राईत तर कधी पडक्या वाड्यामागे फिरावे, कधी थपकत तर कधी कानोसा घेत फिरावे, कधी रमत गमत तर कधी उंच भरारी घेत जावे। त्यानंतर पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 2, पुढची आकृती पहा। सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप। तर पहा मुलांनो, उत्तर, मन ओढ घेईल तिथे स्वैर झुकणे, कधी थांबत थांबत कानोसा घेत प्रवास करणे, कधी रमत गमत थेट भरारी करणे, नाना मोजा करीत स्वच्छंदी भटकणे। आकृती क्रमांक 3, सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे। वेळूच्या वनात बासरी वाजवणे, कणसांच्या काणी हितगुज करणे, दिशा दिशांत फुलांचा सुगंध उधळणे, दिवसभर थकलेल्या माणसांच्या चेहऱ्यावरती टवटवी आणणे। आता पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 2, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। तर पहा मुलांनो, प्रश्न 1 त्यामधील, झुळकेला स्वैर झुकावेसे वाटते कारण तिला स्वातंत्र्य हवे असते, तिला सर्वत्र हिंडावेसे वाटते, तिचे मन तिकडे ओढ घेते, तिला लोक आमंत्रण देतात। तर मुलांनो, या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे तिचे मन तिकडे ओढ घेते। त्यामधील आणखी दुसरा प्रश्न पहा मुलांनो, वेळूच्या वनात अलगूच वाजते कारण पर्याय दिले आहेत मुलांनो, झुळूक स्वतःच गाणे गाते, तिथे गुराखी अलगूच वाजवतो, तिथे ध्वनिफीत लावलेली असते, झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूचा आवाज निघतो। तर मुलांनो, योग्य पर्याय आहे झुळकेच्या स्पर्शामुळे वेणूतून अलगूचा आवाज निघतो। आता पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 3, परिणाम लिहा। त्यामध्ये पहा, नंबर 1, झुळकेने कलिकेला स्पर्श केला। तर त्याचा परिणाम आहे मुलांनो की कलिका फुलून बघेपर्यंत तिथून पसार व्हावे। त्यानंतर पहा, बकुळीच्या फुलांना स्पर्श केला, त्याचा परिणाम काय झाला आहे? बकुळीची फुले डोहात शिंपडावी। आता पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 4,
खालील शब्द समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यापैकी पहा, नंबर 1, गाण्याची चुकली मुकली लकेर. तर या शब्द समूहाचा अर्थ आहे झऱ्याची झुळझुळ म्हणजे झऱ्याचे आनंदी गीत. झुळूक झऱ्याच्या अंगावर फिरली की मधुर ध्वनी निघतो, त्यालाच चुकली मुकली पाण्याची गोड मधुर लकेर म्हणजे तान असे म्हटले आहे. पाचूचे मखमली शेत. शेतात जेव्हा पिकांची रोपे रुजतात व वर येतात तेव्हा ती हिरवीगार दिसतात. पाचू हे एक रत्न आहे आणि हे रत्न हिरवे आहे. अशा या हिरव्यागार कोवळ्या रोपांना पाचूचे मखमली शेत असे म्हटले आहे. यानंतर पाहता प्रश्न क्रमांक 5. 1-2 शब्दात उत्तरे लिहा. झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे. नदीचा काठ, झरा, डोह, जांभळी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू. तर हा ऋतू आहे मुलांनो हिवाळा ऋतू. पुढे पहा. झुळकेचा विश्रांतीचा प्रहर आणि तो प्रहर आहे मुलांनो संध्याकाळ. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 6. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. व्हावे, झुकावे, काठी, वाळ्या पाठी, हळुवार, पसार, अलगूज, हितगुज. तर ह्या यमक जोडणाऱ्या जोड्या आहेत. पुढचा प्रश्न. खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. आता पहा मुलांनो इथे काही शब्द दिले आहेत तर त्याच अर्थाचे कवितेतील आता तुम्हाला दुसरे शब्द शोधायचे आहेत. तर पहा फर्स्ट वन. तर पहा छोटी सानुली, ताजेपणा, टवटवी, बोट, अंगुली, पावा, अलगूज. त्यानंतरचा प्रश्न बघा. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामधील पहा झुळकेची परोपकारी वृत्ती. तर पहा मुलांनो की झुळूक या कवितेद्वारे कशा प्रकारे झुळकेची परोपकारी वृत्ती आपल्याला लेखकांनी आपल्याला कवींनी सांगितली आहे. तर पहा एक छोटीशी मंद वाहणारी झुळूक मन ओढ घेईल तिथे स्वैर भटकते आहे. स्वच्छंदी बागडताना ती काही गोष्टीमध्ये परोपकार करीत आहे. कलिकेचा सुगंध ती दाही दिशांना उधळून देते. हा सुगंध सर्वांनी अनुभवावा असे तिला वाटते. नंतर ती झऱ्याची लकेर चौफेर पसरवते. शेतात जाते. कणसांच्या कानात हितगुज करते. शेतकऱ्यांना सुगीच्या मोसमाची जणू बातमी देते. सर्वत्र बागडल्यावर ती संध्याकाळी दिवसभर कष्ट करून दमून भागून आलेल्या
कष्टकऱ्याला मायेने बिलगते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची टवटवी फुलवते. अशा प्रकारे कष्ट करणाऱ्या माणसाला प्रसन्न करण्याचा ती परोपकार करते. यानंतर पहा मुलांना आता पुढचा प्रश्न. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. तर पहा मुलांनो, एक छोटीशी मंद झुळूक दिवसभर सर्वत्र स्वच्छंदपणे कशी हिंडते व आनंददायी वातावरणाचा मनमुराद आस्वाद कशी घेते, याचे मनोहारी व मनोवेधक चित्रण कवी दामोदर कारे यांनी केले आहे. या कवितेत झुळकेला मानवी रूप बहाल केले आहे. ती अवखळ व खोडकर छोट्या मुलीसारखी मनमुराद आनंद घेत रानावनात बागडते आहे. ती कलिकेची खोडी काढते, पण फुलांचा सुगंध ती दाही दिशांना उधळते. ती नदीकाठी असलेल्या जांभळांचा सडा विखुरते. ती झऱ्याचे संगीत सर्वांना ऐकवते. शेतातल्या सुगीची बातमी देते. वेळूच्या वनात बासरी वाजवते. सर्व निसर्ग जागा करते आणि कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आणते. यामुळे अशा अवखळ, खोडकर पण परोपकारी चैतन्याने भारलेल्या झुळकेची ही कविता म्हणून मला अत्यंत आवडते. तर मुलांनो, अशा प्रकारे या कवितेवरील हा स्वाध्याय सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. आता पहा मुलांनो, या कवितेवर आधारित तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी आलेली आहे की कल्पक होऊया, की ज्याप्रमाणे झुळूक या कवितेमध्ये कवीने एक वाऱ्याचा झोका बनण्याची कल्पना केलेली आहे आणि वाऱ्याचा झोका म्हणून ते कुठे जातील, कोणकोणत्या गमती जमती करतील, त्यातून या झुळकेची परोपकारी वृत्ती आपल्याला कवींनी सांगितलेली आहे. तर मुलांनो, तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या कल्पना करा. तर यासाठी पहा, एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा. तर मुलांनो, ही एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ही ॲक्टिव्हिटी सर्वांनी ॲक्टिव्हिटी पेपरवरती लिहायची आहे. तसेच पहा मुलांनो, आणखी एक ॲक्टिव्हिटी ते आलेली आहे की संवाद लिहूया, की संवाद लेखन हे देखील आपल्याला लिहिता आलं पाहिजे. तर त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिलेला आहे मुलांनो की नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून तुम्हाला संवाद लेखन लिहायचे आहे. तर मुलांनो, या दोघंही ॲक्टिव्हिटी तुम्ही ॲक्टिव्हिटी पेपरवरती कंप्लीट करायचा आहे. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबूया. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.